परमेश्वर त्या लोकांना आशीर्वादित करतो जे लोक नेहमी तयार आहेत. हालेलुया. जे बेसावध राहतात त्या लोकांच्या जीवनात आशीर्वाद टिकत नाहीत प्रियांनो. आणि जे लोक नेहमी तयारीत असतात परमेश्वर त्यांच्या जीवनावरती आशीर्वादाचा वर्षाव करतो. जे लोक तयारीत नसतात ते नेहमी काहीतरी कारण सांगत असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना नेहमी सवय असते काही ना काही कारण सांगण्याची, पण धन्य ते लोक जे नेहमी प्रभूसाठी तयार आणि तत्पर असतात. हालेलुया. त्यांच्या मुखात कधी नाही हा शब्द नसतो. जेव्हा देव त्यांना एखादी कामगिरी सोपवतो त्यांच्या मुखातून नेहमी होकार निघतो आणि ते लोक खूप आशीर्वादित आहेत. ते लोक सामर्थ्यवान लोक आहेत. हालेलुया. आमोस याचा 4था अध्याय आणि 12वं वचन आपण वाचणार आहोत. आमोस 4 आणि 12. यास्तव हे इस्रायेला मी तुला असेच करीन, मी तुला असेच करीन म्हणून हे इस्रायेला आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध हो. आमेन. इस्रायेलासाठी प्रभूची आज्ञा आहे की आपल्या देवासमोर येण्यासाठी सिद्ध हो, म्हणजे तयार हो. देवासाठी सिद्ध असणं खूप गरजेचं आहे. नोहाच्या काळात लोक तयारीत नव्हते, त्यांच्या वेगळ्याच तयारी चालू होत्या. नोहाची आणि त्याच्या परिवाराची तयारी होती पावसासाठी आणि त्यांचा उद्धार झाला. देवाने त्यांना वाचवलं. या शेवटच्या काळात जे येशूसाठी तयार राहतील तेच तारले जातील. जे बेसावध आहेत आणि जे झोपेत आहेत आणि ज्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्या लोकांसाठी रॅप्चरचा दिवस हा संकटाचा दिवस असणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही देवासाठी निरंतर तयार असता, जे लोक देवासाठी नेहमी तत्पर असतात, देव पण त्यांच्यासाठी तयार आणि तत्पर असतो. हालेलुया. देव सांगतो ते तुम्ही ऐकता, म्हणून तुम्ही जे बोलता ते देव करतो. हालेलुया. सबब सांगणं किंवा कारण देणं हा आपला स्वभाव जर बनला असेल तर आज देवाचं वचन आपल्याकडे येत असताना प्रभूला सांगा की आज नंतर माझा स्वभाव, जुना स्वभाव मी सोडून देत आहे. हालेलुया. आज नंतर कारण देण्याचा आणि सबब सांगण्याचा आणि पळवाटा काढण्याचा स्वभाव प्रभू येशू माझ्या जीवनातून तू काढून टाक. हालेलुया. जेव्हा देवाचं वचन आपल्याकडे येतं त्यावेळेस आम्ही तयारी दर्शवली पाहिजे. ज्यावेळेस प्रभूचं वचन आमच्याकडे येतं त्यावेळेस आम्ही आमच्या मनाची तयारी दाखवली पाहिजे. आमचे आशीर्वाद मोकळे केले जातात. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने शिष्यांना पाचारण केलं, बायबल सांगतं की येशू त्या समुद्राच्या, गालिल समुद्राच्या किनाऱ्यावरून चाललेला होता. मत्तई 4था अध्याय 18 ते 22 वचन आहेत. मत्तई 4, 18 ते 22. नंतर गालिल समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. मग लगेच, सगळ्यांनी म्हणा लगेच, ते तारू व आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले. आमेन म्हणाल का कोणी? शिष्यांना ज्यावेळेस येशूने पाचारण केलं त्यांना त्याच्या आधी इन्व्हिटेशन लेटर पाठवलं नव्हतं, पूर्व सूचना दिलेली नव्हती की अशा दिवशी अशा वेळेला मी तुमच्याकडे येणार आहे आणि मग तुम्हाला लगेच माझ्या मागे यायचं आहे. त्यांचं रोजचं काम ते करत होते. आणि ज्यावेळेस पेत्र रात्रभर जाळं टाकून थकलेल्या स्थितीमध्ये होता, त्याचे परिश्रम संपलेत, आणि मग सकाळच्या वेळेस रात्रभर परिश्रम झाले, त्याने जाळं टाकलं, एकही मासा सापडला नाही. इकडं जाळं टाकलं का मासे तिकडं पळून जायचे. खूप लोकांच्या जीवनात असं घडतं.
आशीर्वादाच्या मागं धावतात पण आशीर्वाद येत नाहीत. कारण काय ते समजून घ्या. पेत्र जाळं टाकतोय पण एकही मासा आला नाही. आणि मग पुढं बायबल आपल्याला शिकवतं की पेत्र किनाऱ्यावरती दुःखित मनाने असेल की आज माझं जाळं रिकामं आहे. आज जाळं रिकामा असल्यामुळं मचवा पण रिकामा आहे आणि मचवा रिकामा असल्यामुळं माझा खिसा पण रिकामा आहे. सगळ्या गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत. पेत्राचं जीवन रिकामं आहे, पेत्राचं जाळं रिकामं आहे, पेत्राचा मचवा रिकामा आहे आणि पेत्राचा खिसा पण त्या दिवशी रिकामा आहे. पण देवाला धन्यवाद द्या, येशू त्या वाटेने त्या जवळ त्या गालिल समुद्राजवळ आला आणि येशू ख्रिस्त त्या पेत्राच्या मचव्यात जाऊन बसला. किती लोक आमेन म्हणतील? आणि त्या मचव्यात तो जाऊन बसला आणि किनाऱ्यावर असलेल्या अनेक लोकांना त्याने वचन सांगितलं. हालेलुया. मचव्यातून वचन खूप लोकांना सांगितलं पण चमत्कार फक्त पेत्राला दाखवला. तुम्ही ऐकताय का चर्च? सुवार्ता सगळ्यांसाठी आहे पण चमत्कार फक्त मंडळीसाठी आहेत. अद्भुत गोष्टी फक्त देवाच्या लोकांसाठी आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने काय अद्भुत काम केलं. पेत्राला सांगितलं मचवा खोल पाण्याकडे हाकर. तिकडे गेल्यावर त्याला जाळं टाकायला सांगितलं. इतके मासे आले. पेत्राचा पण मचवा तुडुंब भरला. दुसरा मचवा बोलवला, तो पण भरला. पेत्राचं जीवन रिकामं होतं, खिसा रिकामं होता, जाळं रिकामं, त्याचा मचवा रिकामा, सगळं रिकामच जीवन जगत होता. असं वाटतं जसं काय परीक्षा चालू आहे, रिकाम्या जागा भरा. सगळं रिकामं आहे. हालेलुया. सगळं रिकामं आहे. येशू आला, मचवा भरला, जाळं भरलं, जीवन भरून गेलं, खिसा भरून गेला. येशू आल्यावर बरकतीला सुरुवात होते. येशू आल्यावर आशीर्वादाला सुरुवात होते. येशू आल्यावर आमच्या जीवनातला उणेपणा निघून जातो. आमच्या जीवनात कमी राहत नाही. येशू आला म्हणजे आशीर्वाद आला. येशू आला म्हणजे आम्हाला सगळं मिळालं. आता येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत आहे. हे अजून शिष्य झालेलं नाही, चमत्कार बघितला नाही. पेत्रा, मासे धरलेस? येस लॉर्ड. भरपूर धरले. माझ्या मागे. मी तुला मासे नाही, मी तुला माणसं धरणार बनवणार आहे. हालेलुया. पुढं आणखीन शिष्यांना त्याने घेतलं आणि त्या जब्दीच्या मुलांना पण तेच त्याने म्हटलं, माझ्या मागे या. हे शिष्य त्यांचं जाळं आणि त्यांचा मचवा आणि त्यांचं जे काही आहे, त्यांचं सक्सेस, त्यांचं फ्युचर, त्यांना जे वाटतं की हा माझा बिझनेस आहे, हे माझं काम आहे, याच्यामध्ये मला उन्नती आहे, त्यांना कुठली पण गोष्ट त्यांना ती प्रिय वाटत होती, ती त्यांनी तिथंच टाकून दिली. कारण त्यांना कळालं होतं, हालेलुया, ही वाणी माणसाची नाही, माझ्या देवाने मला बोलवलेलं आहे. माझ्या प्रभूची मला हाक आहे आणि मला आता पाऊल उचलावं लागणार आहे. देव ज्या वेळेस तुम्हाला बोलवतो प्रियांनो, त्यावेळेस कोणतीही सबब सांगू नका. प्रभूचा जेव्हा तुम्ही आवाज ऐकता त्यावेळेस प्रभू जे सोडायला सांगेल ते तात्काळ सोडून प्रभूकडे यायला सुरुवात करा. कारण जेव्हा तुम्ही त्याग करता, देव तुम्हाला मोठ्या आणि महान गोष्टी दाखवतो. जेव्हा तुम्ही काही सोडून देता, जेव्हा मनातला राग सोडता, द्वेष सोडता, माफ करता, जुन्या गोष्टी सोडून देता, देव तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी राखून ठेवतो. कोणी आमीन म्हणणार आहे का? हालेलुया. ख्रिस्ती हे जीवन त्यागाचं जीवन आहे. कोणी आमीन म्हणणार आहे का? लोक तुमच्याशी जसं वागतील तसं तुम्ही वागू नका. हालेलुया. लोक द्वेषाने वागले, तुम्ही प्रेमानेच वागायचं. हालेलुया. आज जे भरलंय तेच बाहेर निघणार. आमच्या आत देवाची प्रीती भरलेली आहे. आमच्या आत देवाचं वचन भरलेलं आहे. आमच्या आत देवाचं सामर्थ्य भरलंय. ते काही पण बोलतील, आमच्यातून देवाचं सामर्थ्यच वाहणार आहे. आमच्यामधून चांगले शब्द बाहेर पडणार आहेत. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूला प्रतिसाद देताना विलंब लावू नका. जर तुम्ही लेट केलं, तुमच्या आशीर्वादांना विलंब होईल. पेत्राला प्रभू सांगत आहे, सोडून दे सगळं,
आणि ये माझ्या मागं. आणि पेत्र काय करतं, लगेच त्याने आपलं जाळं तारूस जे काय होतं सगळं सोडलं आणि डायरेक्ट प्रभूच्या मागे आला. तात्काळ त्याने निर्णय घेतला, लगेच सोडून दिला. आळशी लोक नेहमी कारण सांगतात. हालेलुया. काही लोक आजारी नसताना आजारी पडतात. काही लोकांना नुसतं प्रॉमिस करायची सवय असते, शब्दांचा झाडा घेतला जाईल. हॅलो, माईक चेक, आवाज येतो का शेवटपर्यंत? जो आप बात कर रहे हैं वो बहुत महत्वपूर्ण है. हालेलुया. जे तुम्ही बोलता खूप महत्वाचं आहे. नुसतेच प्रॉमिस करू नका, नुसतेच वचन देऊ नका. जे तुम्ही बोलता त्या शब्दांचा परमेश्वर झाडा घेणार. ज्या लोकांना स्वतःच्या शब्दाची किंमत नाही त्याची जगात कुणीच किंमत करत नाही. ज्यांना वाटतं माझे शब्द महत्त्वाचे आहेत त्या लोकांचा जगामध्ये मान वेगळा असतो. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. प्रभूने आम्हाला हे वचन शिकवलं आहे. प्रभू आम्हाला सांगत आहे की आळशी लोक काहीतरी सबब सांगत राहतात. नीतिसूत्रे 26 अध्याय 13 वचन. आळशी म्हणतो रस्त्यावर सिंह आहे, चव्हाट्यावर सिंह आहे. आळशी काय म्हणतो? रस्त्यावर सिंह आहे. आळशाला कुठं काही पण दिसतं. ज्याला कारण सांगायचे तो काहीही कारण सांगून मोकळा होतो आणि त्या गोष्टीमधून, देवाने दिलेल्या कामामधून पळवाट काढतो. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा लोकांच्या प्रार्थना देवाला कशा मान्य होऊ शकतील? ज्या वेळेस एक आळशी, त्याला काही काम सांगितलं, जा रे बाबा तिकडं दुकानातून चौकातून काहीतरी घेऊन ये, तो म्हणतो नको बाबा, रस्त्यावरती सिंह आहे, सांगलीत सिंह आलाय. हालेलुया. ऐकते तुम्ही? जे गोष्ट शक्य नाही त्या गोष्टी आळशी लोक बोलतात आणि त्या आळसामुळे किंवा गोष्टी टाळल्यामुळे त्यांच्या आशीर्वादांना विलंब लागतो. जे लोक देवाला पटकन प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात, प्रभू बोलला उठ तर उठ, प्रभू बोलला चाल तर चाल, प्रभू बोलला असं कर तर कर, पटकन प्रभूचं ऐकायला शिका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. लवकर ऐकलं देवाचं, लवकर चमत्कार घडतील. आमेन. मला घर नाही, मला जमीन नाही, मला हे नाही, रडत बसू नका. तुमचं प्रतिफळ स्वर्गामध्ये मोठं आहे. देवाने तुमच्यासाठी आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती देण्यात आलेलं आहे. हालेलुया. प्रभूसाठी कधीही नाही म्हणू नका. देवासाठी नेहमी तयार असा. आळस झटकून टाका. प्रभूची वाणी आली की लगेच त्याला होकार द्या. आजकालचे तरुण लेकरं पहाटेच उठतात, पहाटे 11ला झोपेतून उठतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघतात असे. आणि असे झोपेत, मी बघितलंय का भावाला असं मोबाईल बघत होता आणि झोपेत डायरेक्ट तोंडावरच आपटला मोबाईल. परत असं असं करतोय, परत बघतोय. देवाच्या प्रिय लोकांना ते आळसातून बाहेर आलं पाहिजे. आणि जे लोक नेहमी तयार आणि तत्पर असतात, जे लोक नेहमी देवाला पॉझिटिव्ह प्रतिसाद देतात, त्यांची रोज उन्नती होत राहते. त्यांचं जीवन रोज आशीर्वादाने भरत राहतं. त्यांच्या जीवनात महान आणि अद्भुत गोष्टी होत राहतात. प्रभू जर तुम्हाला एक गोष्ट प्रकट करतोय तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला नेहमी तयार आणि तत्पर राहावं लागणार. त्या गोष्टीसाठी नेहमी तुम्ही प्रभूसाठी नेहमी तयार आणि तत्पर राहणं गरजेचं आहे. हालेलुया. 1983 साली एक सत्य घटना घडली प्रियानो, ऐका. 1983 साली एक प्लेन क्रॅश झाला. 1983 साली 6 तासाने त्याच्यातल्या माणसाला बाहेर काढलं त्या प्लेनमधून. आणि जेव्हा त्याला बाहेर काढलं त्याच्या अंगावरती खरचटलेलं पण नव्हतं. तुम्हाला माहिती आहे प्लेन क्रॅश झाल्यावर काय होतं? आणि त्याला विचारलं तू कोण आहेस? त्याने म्हटलं माझं नाव बेनीहीन आहे. हालेलुया. मी जिवंत देवाचा अभिषिक्त आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. 1983 ची ही सत्य घटना आहे. त्यांचं फ्लाईट क्रॅश होऊन पण
अंगाला न खर्चता आकाशातून विमान पडणं म्हणजे काही जोक नाही प्रियांनो. देवाने त्यांच्या शरीराला एक स्क्रॅच पण येऊ दिला नाही. आज पण देव त्यांचा सामर्थ्याने उपयोग करतो. जे देवासाठी तयार आहेत, तुम्ही पडलात तरी देव तुम्हाला झेलायला नेहमी तयार असणार आहे. हालेलुया. तुमच्यावरती कितीही मोठं अरिष्ट आलं तरी त्या अरिष्टाला तुम्ही पार करून पलीकडे जाणार, कारण तुम्ही देवाचा सन्मान केलेला आहे. जे देवाचा सन्मान करतात त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादांवर आशीर्वाद उतरून येतात. ते लोक कधीही संकटात सापडले तरी देव त्यांची सुटका करतो प्रियांनो. हालेलुया. प्रभूसाठी तत्पर व्हा, प्रभूसाठी तत्पर व्हा. लोकांच्या नजरेत काही किंमत मिळवण्याचा प्रयत्न करू नका. कुणी आमेन म्हणणार आहे का? लोकांच्या नजरेत मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला असं म्हणावं, लोकांसाठी काहीच करू नका. किती लोक आमेन म्हणतील? या लोकांना खुश करण्यासाठी लोक आता मे महिन्यात आलंच आहे, असे लग्न करतील मुलाबाळांचे, पार कर्ज काढून काढून लग्न करतील. आणि हे असे लोक आहेत बधीर आपले, जाताना म्हणतील गुलाबजाम 2च मिळाले, बरोबर लग्न नाही झालं. हालेलुया. तुमच्या लग्नाला नावं ठेवून जातील. तुम्ही काही करा यांच्यासाठी, आमटी जरा तिखटच होती म्हणतील, काहीतरी बोलून जातील. नवरीचा शालूच नाही आवडला मला. अरे तुला नाही आवडला, तिला आवडला ना. तुझं लग्न आहे का? तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलंय? काय बाई आमच्याशी कोणी बोललंच नाही या लग्नामध्ये, माझं नावच नाही टाकलं पत्रिकेत. काहीतरी खुसपट काढतील पण नावं ठेवूनच जातील, आणि त्यांना खुश करायला तुम्ही कर्जबाजारी. हालेलुया. माझी विनंती आहे सगळ्यांना, ख्रिस्ती लोकांना, ऐकताय तुम्ही चर्च? पैसा पुष्कळ झाला असला तर चर्चमध्ये दान करून टाका, पण विनाकारण लोकांना खुश करण्यामध्ये पैसा वाया घालू नका. कोणी आमेन म्हणणार आहे का? पॉवरफुल आमेन आहे बाळक साहेब, क्या बात आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, मोशे किती सामर्थ्यवान सेवक होता, पण मोशे पण बहाणा देतोय देवाला. हालेलुया. हा हा हा. प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय 21 आणि 22 वचन. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. भाषणात पराक्रमी होता. कोण? मोशे. मोशे बोलण्यात एकदम चतुर होता, कारण त्याला सगळं, तो राजवाड्यात वाढलं ना, त्याला ट्रेनिंगच असं मिळालं होतं, बोलण्यात एकदम निपुण होता. आता निर्गम 4:10 वाचा, मग कळेल मोशेचं बोलणं काय. निर्गम 4 अध्याय 10 वचन. तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, आधी आपण वाचलं की तो बोलण्यात एकदम निपुण होता, एकदम हुशार होता, पण देवाला काय उत्तर देतोय पहा. तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, हे प्रभू मी बोलका नाही. अरे अख्ख्या मिसरमध्ये तूच बोलकायस. हालेलुया. आणि तो काय सांगतोय? हे प्रभू मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे. मोशे कारण सांगतोय प्रियांनो. मोशे एवढा मोठा अभिषिक्त पुढं देवाच्या गौरवात एवढ्या सामर्थ्याने चालला, पण देव त्याची निवड करत असताना त्याने देवाला कारण सांगितलं. देव बोलतो तुला जाऊन बोलायचंय तिकडं, प्रभू मला बोलता येत नाही. कारण सांगू नका. ज्याने तुम्हाला निवडलंय तो पुढचं सगळं सांभाळून घेईल. मी असाच आहे, मी तसाच आहे, मी शिकलेलं नाही, मी असाच दिसतो, मी हे नाही ते नाही, काहीच बोलू नका. तू बोलवलंयस, तू सांगतोयस, तुझी हाक आहे मला, तुझ्या राज्यासाठी तू मला निवडलंयस, तुझं पाचारण आहे मला, मग मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी शून्य असलो तरी माझ्या जवळ अंक बनून तू उभा राहशील आणि या शून्याला तूच किंमत आणशील. तू मला धुळीतून उठवणारा देव आहेस. तू मला अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवणारा देव आहे. तू मला कंगाल परिस्थितीतून बाहेर काढणारा देव आहे. माझं जीवन परिवर्तित करणारा, मला आशीर्वादित करणारा तू परमेश्वर आहे. मी शून्य आहे, पण माझं सर्वस्व तू आहेस. तूच माझ्यासाठी महान काम करणार आहेस. होय प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे, माझी निवड तू केलेली आहे. हालेलुया. कारण सांगू नका, निमित्त सांगू नका, देवाच्या राज्यासाठी. हालेलुया. आज ना एक समर्पण करा देवाला.
आजचा संदेश तुमच्या जीवनात एक बदल करण्याचा संदेश आहे. तुम्ही ऐकताय? येशू ख्रिस्त लाजराच्या कबरेच्या बाहेर गेला, तिथं जाऊन उभा आहे. लोकांना आज्ञा दिली, कबरेवरची धोंड बाजूला करा. त्यांनी केली. पुढची आज्ञा त्याने मेलेल्या लाजराला दिली. कोणी आमेन म्हणणार आहे का? लाजरा, लाजरा. लाजराच्या कबरेच्या धोंडीला पण आवाज गेला नाही. आता जाऊ दे थोडा आवाज. लाजरा, लाजरा. आता येशू कोण आहे? पुनरुत्थान आणि जीवन आहे. येशू मुर्दे उठवणंच काम आहे त्याचं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? त्याचं कामच आहे मुर्दे उठवणं. त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे मुर्दे उठवणं. तो देवाचा पुत्र आहे, तो आत्म्याने भरलेला आहे, तो पुनरुत्थान आहे, तो जीवन आहे, तो स्वतः मरणातून उठला, तो मुर्दे उठवणारच. एक त्याच्यासाठी कॉमन गोष्ट आहे मुर्दे उठवणं. पण मला नवल लाजराचं वाटतंय. नवल मला हे वाटतं, लाजराला कबरेत ठेवलं होतं. या आपल्यासारख्या 6 फुटाच्या पेट्या नव्हत्या. त्याला प्रेत वस्त्रांनी बांधून ठेवलं होतं. कशानी? टाईट, जाम असं बांधून टाकलं, पॅक. प्रभूचा आवाज आला, लाजरा बाहेर ये. खटकन डोळे उघडले, उठला. प्रभू उठलोय घरा, कोणाला तरी आत पाठव पट्ट्या सोडायला. हातून ओरडत बसला नाही, अरे मी उठलोय पण मी बाहेर नाही येऊ शकत. काय त्याची कमाल मानली पाहिजे. बांधलेलं शरीर घेऊन बाहेर आला. कसा आला असेल? हालेलुया. बांधलेला लाजार येशूचा आवाज ऐकून बाहेर येतो. आणि तुम्हाला बांधलेलं नाही, तुम्ही मोकळे असून चर्चला वेळेवर येत नाही. हा बदल तर झालाच पाहिजे चर्चमध्ये. प्रभूचा जो वेळ आहे, कोणी येऊ न येऊ, तुम्ही जाऊन तिथं बसलं पाहिजे. मी ज्या ज्या चर्चमध्ये आतापर्यंत होतो, तुम्ही कोणालाही जाऊन, माझ्या सिनियर पास्टर्सला किंवा त्यांच्या कुठंही तुम्ही जाऊन विचारा, मी कधीच चर्चचा टाईम 10 आहे मी 10ला पोहोचलो नाही, मी 8लाच जाऊन बसेल. आधी झाडू मारायचो, आता लोकांच्या जीवनातून झाडू मारून सगळे घाण बाहेर काढतो. तुम्ही ऐकताय? चर्च देवाचं काम आहे. प्रभूसाठी तयार आणि तत्पर राहिलं पाहिजे. माझा प्रभू कधीच मला विलंब करत नाही. ऐकताय तुम्ही चर्च? माझा प्रभू माझ्यासाठी कुठल्याच गोष्टीत विलंब करत नाही. तुम्हाला असं वाटतं का की मी प्रार्थना करताच मला उत्तर मिळालं पाहिजे? तुम्ही जस्ट प्रार्थना केली आणि लगेच तिथंच काहीतरी घडलंय, तात्काळ तुम्हाला उत्तर दिलं देवाने, असं व्हायला पाहिजे? काहीतरी करावं लागेल, किंमत मोजावी लागेल. त्याची किंमत काय माहिती का? देवासाठी तयार आणि तत्पर व्हा. बस. हालेलुया. प्रभूचा जो वेळ आहे, त्या वेळेत तुम्ही चर्चला आलं पाहिजे. कारण काय असतं लेट येण्याचं? पाहुणे आले होते, त्यांना उचला, गाडीत कोंबान घेऊन ये इकडं. नेमका चर्चला निघाले आणि पाणीच आलं नळाला. ते भरण्यात 1 तास गेला म्हणून चर्चला लेट. अरे इकडं जीवनी पाणी दिलं जातंय, तू काय नळावरती बसली? कारण देऊ नका. केरळात एका पेपरमध्ये हेडलाईन आली होती. केरळमध्ये हत्ती रस्त्यावर फिरतात तिथं. ऐकताय का तुम्ही? हत्ती रस्त्यावर फिरतात केरळात. आणि पेपरची हेडलाईन आली होती आणि हेडलाईनमध्ये लिहिलं होतं की हत्तीने त्याच्या पाठीवर बसलेल्या माणसाला सोंडीमध्ये पकडून आपटून मारून टाकलं. हालेलुया. चाकचूक करू नका. ऐकताय का तुम्ही? देवाच्या प्रिय लोकांनो, तो हत्ती एवढा मोठा आणि त्याच्यावर बसलेला माणूस सुकडा बोंबील, तो आयुष्यभर त्या हत्तीला मारतोय, त्याला इकडं घेऊन जातोय, तिकडं घेऊन जातोय. एक दिवशी हत्तीला कळालं, हा सुकडा बोंबील कोणी नाही, मी हत्ती आहे, माझ्याकडे ताकद आहे, याचा कार्यक्रम करून टाकतो. तुम्हाला समजतंय का? ख्रिस्ती लोक असे झालेले.
तुम्हाला तुमच्या ताकदीचा अंदाजच नाहीये. पास्टर प्रेयर करा, सैतान मला अरे माठ्या, तू सैतानाला टॉर्चर कर, तू सैतानाला त्रास दे. तुझ्याकडं देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य, तुझ्याकडं अग्नी आहे, तुझ्याकडं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. तो दुष्ट तुला त्रास देऊ शकत नाही. तू इथं असल्यामुळं सैतान प्रॉब्लेम मध्ये आहे. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेमुळे सैतान रडत आहे. तुमच्या प्रार्थनेमुळे दुष्ट आत्मे पळून गेलेले आहेत. तुमच्यामुळं ते त्रासात आहेत, त्यांच्यामुळं तुम्ही त्रासात असू शकत नाही. कारण की ख्रिस्ताने त्याचं सामर्थ्य मंडळीला दिलेलं आहे, त्याचा अभिषेक तुम्हाला दिलेला आहे, त्याची कृपा तुमच्यावरती झालेली आहे. तुम्ही दुष्टाला घाबरायची गरज नाही. एवढे दिवस हत्ती गुलाम होता, पण आता हत्ती खरा हत्ती झालाय. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हत्ती खरा हत्ती झालाय. आजचा दिवस हत्तीला खरा हत्ती होण्याचा दिवस आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तिकडं टायटल दिलंय, हत्ती वेडा झाला. अरे वेडा नाही झाला हत्ती, त्या दिवशी हत्ती खरंच शहाणा झाला. तुम्हाला ज्या वेळेस तुमची ताकद समजते, तुम्ही देवाच्या आत्म्यात काय आहात, तो दिवस तुमच्यासाठी फार देवाच्या गौरवाचा असतो. तुमच्यावरचं प्रत्येक झूम मोडण्यात येईल, तुमच्यावरचं कर्ज रद्द करण्यात येईल, तुमच्यावरच्या सगळ्या व्याधी काढून टाकण्यात येतील. जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा अभिषेक काय आहे, तुमचा येशू काय आहे, तुमच्यावर काय सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. आळस करू नका, सबब सांगू नका. काही लोकांचं बोलणं सुरू झालं का लगेच असं कारण सांगतात की बस. त्यांचे बोलण्याची स्टाईल पण मला अजिबात आवडत नाही. काय हो तुम्ही त्या दिवशी आले नाही, त्याचं काय झालं, असा सूर लावतील. कारण सांगणारी देवाच्या राज्यात लोक उपयोगाचे नसतात प्रियांनो. कारण सांगणं चांगली गोष्ट नाही. मोशेसारखा बोलणारा आणि हुशार व्यक्ती नव्हता. देव म्हणतो जा तुला तिकडे जाऊन सांगायचंय, त्या फारोशी बोलायचंय. मी बोलका नव्हतो, बोलका नाही नसणार, मला काही बोलता येत नाही. सबब सांगतोय, कारण सांगतोय. पण एक लक्षात ठेवा, ज्याला देव निवडतो ना त्याला देव वापरतोच. तुम्ही कारण सांगा, नाही तर तुम्ही काहीही बोला. जर त्याने एकदा ठरवलं तुमचा उपयोग करणार आहे, तो तुमचा उपयोग करणार आहे. हालेलुया. तो तुम्हाला सोडत नाही, तो तुमचा त्याग करत नाही, तो तुमच्यासाठी अद्भुत आणि महान गोष्टी करणारा देव आहे. ज्यावेळेस शौलाला देवबापाने सांगितलं, जुन्या काळातला शौल, वैराला संपून टाक, खलास कर. त्यांनी थोडे मेंढर बाजूला ठेवले, चांगल्या चांगल्या गोष्टी जपून ठेवल्या. देव म्हणतो सगळं खलास कर, एकालाही सोडू नको. देवाची आज्ञा ऐकायचं. कधी कधी लोक देवापेक्षा स्वतःला हुशार समजतात आणि आपल्या मनचं काहीतरी करायला जातात. स्वतःच्या मनाने काही गोष्टी करायला जाल, प्रॉब्लेममध्ये याल. आता शौलाने ज्या वेळेस या गोष्टी केल्या, त्याने स्वतःची चूक आहे कबूल करायची, माफी मागायची, संपला विषय. पण बघा शौलाचं बोलणं, पहिले शमवेल 15वा अध्याय 13 ते 15 वचनं. पहिले शमवेल 15 13 ते 15. शमवेल शौलाकडे आला तेव्हा शौल त्याला म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. शमवेल म्हणाला, तर शेरडा मेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे, याचा अर्थ काय? शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेक्यापासून आणले आहेत. कुणी आणलेत? लोकांनी. राजा महत्वाचा की लोक महत्वाचे? राजा जे सांगेल ते लोक ऐकतील. लोक जरी घेऊन येत होते ते मेंढर, राजाने सांगायला पाहिजे, देवबापाने सांगितलं याच्यात काहीच आणू नका, खलास करा, सगळ्या गोष्टी संपून टाका. नाही, राजा असून राजेपद त्यांनी निभावलं नाही प्रियांनो. आणि कारण सांगतोय, लोकांना जबाबदार धरतोय. आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवले आहेत, बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस देव एखादी आज्ञा देतो त्यावेळेस आम्ही पूर्ण पाळली पाहिजे. शौल या ठिकाणी कारण सांगत आहे, लोकांनी केलं, लोकांनी केलं. आदामाला देवबाप बोलला,
आदामा, त्या झाडाचं फळ खाल्लं का रे? ॲक्च्युली तू दिलेल्या स्त्रीने दिलंय मला. बायकोवर बिल फाडून मोकळा झाला. बरेच नवरे आहेत असे, बायकोला नेहमी प्रॉब्लेममध्ये आणत असतात. हालेलुया. बहिणींचा आवाज वाढलाय, भावांचा कमी झालाय. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी काय पाहतोय आपण की माणसाची वृत्ती कारणं सांगण्याची, सबब सांगण्याची, आणि त्या वृत्तीमुळं खूप वेळा समस्या पाहाव्या लागतात. शाऊलाने पश्चाताप केला नाही, दाविदाने जसा पश्चाताप केला, अनेकांनी पश्चाताप केला, हिजकियाने पश्चाताप केला, तसा या ठिकाणी शाऊलाचा पश्चाताप दिसत नाहीये. आणि त्याच्यामुळं पुढं शाऊलामधून देवाचा आत्मा निघून गेलेला आणि त्याच्या जीवनात संकट आलं. कारण सांगणारे व्यक्ती नका बनू प्रियांनो, काम करणारे लोक बना देवाच्या राज्यासाठी. सबब सांगणारे बनू नका, काहीतरी खोट्या गोष्टी बोलणारे बनू नका. देवाच्या राज्यासाठी नेहमी तयार आणि तत्पर असे लोक बना. जर तुम्हाला वाटतं तुमचं जीवन आशीर्वादाने भरलेलं असावं, कधीच देवाच्या विषयी नकारात्मक बोलू नका. देव जे सांगतो ते ऐकायला सुरुवात करा आणि मग बघा परमेश्वर किती अद्भुत आणि महान काम करतो. गिदोन एक सर्वसाधारण शेतकरी होता आणि काय घडलं त्याच्या जीवनात? शास्त्रे 6 अध्याय 11 पासून पुढे वचन काय सांगतात पहा. शास्त्रे 6 11 ते 16. मग परमेश्वराचा दूत आफ्रा येथे येऊन योवाश अबियेझरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची जोडणी करत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यानाच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडव. मी तुला पाठवले आहे ना. तो त्याला म्हणाला, प्रभू, इस्रायलाला मी कसा सोडवणार? झालं कारण सांगणं सुरू. एवढा वेळ देवाचा दूत त्याच्याशी बोलतोय, डायरेक्ट आता देव त्याच्याशी बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि तो काय उत्तर देतोय? मी कसा सोडवणार? माझे कुळ मनश्शे वंशात सर्वात दरिद्री आहे. मी चांगल्या कुळातला नाही आहे, दरिद्री कुळातला आहे. तसा मी आपल्या वाडवडिलांच्या घराण्यातला अगदी कनिष्ठ आहे, एकदम धाकटा आहे. मी कुणीच नाही आहे, मी शून्य आहे, मी असा आहे, मी तसा आहे. स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी तो बोलायला सुरुवात करतो. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्याबरोबर असेन. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं. गिदोन एवढा सामर्थ्यवान पुढे जाऊन योद्धा झाला की तो सुद्धा काहीतरी सबब आणि कारण सांगत आहे. पण ज्यावेळेस तुम्ही नवा करार वाचाल प्रियांनो, ज्यांना प्रभूचा पवित्र आत्मा मिळालेला आहे, त्या लोकांनी कधीच सबब आणि कारण सांगितलं नाही. उठ आणि जा म्हटलं की लगेच देवाचे दास गेलेत आणि त्यांनी प्रभूचं वचन सांगितलेलं आहे. देवासाठी नेहमी तयार आणि तत्पर रहा. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जेव्हा तुम्ही चर्चला जाता वेळेवरती आलं पाहिजे. जेव्हा देव तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी सांगतो त्यावेळेस तुम्ही तात्काळ ती गोष्ट पूर्ण केली पाहिजे. देवाने एखादी प्रेरणा मनात दिली, तात्काळ त्या गोष्टीसाठी आम्ही तयार आणि तत्पर असलं पाहिजे. त्याच्यावरूनच कळतं की आम्ही विश्वास योग्य आहोत की नाही, की आम्ही प्रभूच्या योजनेच्या विरुद्ध जाणारे आहोत, आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे आहोत का. यशाया 6 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये देवबाप जेव्हा विचारतो यशायाला की माझं वचन घेऊन कोण जाणार आहे, तेव्हा काय म्हटलेलं आहे वचन? तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. आमेन. आज या पिढीची गरज आहे. यशायासारखे लोक आज देवाला पाहिजेत, कारण न सांगणारे. प्रभू विचारतो कोण जाईल आणि त्याने तात्काळ उत्तर दिलं, प्रभू मला पाठव, मी जाईल. आमेन म्हणाल का? हालेलुया. आज प्रभू या गर्दीत लोकांना शोधत आहे. कोण जाईल? कोण माझं काम करेल? कोण माझ्या राज्यासाठी प्रकट होईल? कोण माझ्या राज्यासाठी उभा राहील? आणि जे म्हणतील की प्रभू मला पाठव, देव त्यांचा उपयोग करून घेईल. हालेलुया.
बोलो यीशु मसीह की. कारण सांगणारे लोक बनू नका, काम करणारे लोक बना. सबब सांगू नका, देवाच्या राज्यासाठी उभे राहा. हालेलुया. तुम्ही तयार आहेत आज सगळे? आज प्रभूकडे आज आपण विशेष प्रार्थना करणार आहोत की प्रभूने आम्हा सगळ्यांना त्याच्या राज्यासाठी तयार करावं, त्याच्या गौरवासाठी आमचा उपयोग करावा आणि त्याचं नाम आमच्या जीवनातून उंच केलं जावं. हालेलुया. बोलो यीशु मसीह की.